जय जिनेंद्र. मी संजय जमदाडे, इचलकरंजी. उत्कर्ष विवाह संस्थेला हार्दिक शुभेच्छा. आज मुलामुलींची विवाह समस्या याविषयी आमची मतं मांडण्यासाठी विनंती केली. त्यानुसार विवाह म्हणजे जीवनातला एक आपला जीवनसाथी निवडणं, आणि ते जीवनसाथी निवडताना काय निकष असावेत, कशा पद्धतीनं व्हावं, आज जैन धर्माची संस्कृती केंद्रस्थानी ठेवून आपल्याला आपला जीवनसाथी निवडताना किंवा मुलीच्या आईवडिलांनी आपला जावई निवडताना मुलीचं सुख, मुलीचं भविष्य, मुलीचं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ते पाहत असताना मुलगा किती कर्तबगार आहे, किती विद्वत्ता आहे, किती सुसंस्कृत आहे, मुलाच्या घरची संस्कृती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या. जरूर त्याची संपत्ती, त्याची विद्वत्ता, त्याची नोकरी, ते सर्व काही पाहावं. पण साधारणतः लग्न वयाच्या 25 ते 27व्या वर्षी मॅक्झिमम होत असतं. त्यावेळेत कुठलाही मुलगा स्वतः एस्टॅब्लिश होऊ शकत नाही, त्याला काही कालावधी लागतो. ती जी एस्टॅब्लिशमेंट असते ती त्याच्या वडिलोपार्जित त्यांच्या आईवडिलांची असते. आता ह्या समस्या जाणणं म्हणजे येण्याचं मुख्य कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की साधारण 25 वर्षापूर्वी गर्भलिंग चिकित्सा जोरावर होती. त्यामुळे आता मुलींचे आणि मुलांचं प्रमाण व्यस्त झालेलं आहे, मुलींची संख्या कमी आहे. दुसरं कारण म्हणजे मुलींचा शिक्षणाकडचा ओढा, मुली जास्त शिक्षित आहेत, मुलांचा शिक्षणाकडचा ओढा कमी होतो आहे, हेही कुठेतरी असंतुलन आहे. नाही जरी असलं तरी आपण मुलामुलींचं विचार, आचार आणि त्यांचं भविष्य सुख याच्यावरती जोर दिला पाहिजे, त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. मुलींच्या आईवडिलांनी योग्य वेळेत मुलींचं लग्न करावं. अति अपेक्षेनं उशिरा झाला तर ठेवलेल्या अपेक्षाही पुन्हा थोड्याशा ॲडजस्टमेंट करत जावं लागतं. त्या अनुषंगानं माझ्या मुलींना आणि मुलीच्या आईवडिलांना हीच विनंती असेल की थोडंसं सगळे पॅरामीटर व्यवस्थित पाहून वेळेत निर्णय घ्यावा. मुलगा स्वतःचं विश्व निर्माण करणारा, धमक असलेला मुलगा असावा, याच्यावरती प्राथमिकता द्यावी. जरूर त्याची संपत्ती, त्याचं शेती, त्याचं घर, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पण ते पाहत असताना प्राथमिकता मुलाला असली पाहिजे, असं मी माझं मत ह्या ठिकाणी नोंदवतो. तरी जैन समाज वृद्धिंगत व्हायला जैन समाजाची संख्या टिकली पाहिजे. आता जी मुलं आहेत, जैन समाज सदन असल्यामुळं 70% मुलं ही इंग्लिश माध्यमातून शिकतात. त्यांचे आईवडीलही त्यांचं संगोपन करत असताना तेही स्वतःच्या संसाराच्या ओझ्याखाली धावपळ करत असतात. त्यामुळं ही जी न्यूक्लियस फॅमिली म्हणजे एकलकोंडी फॅमिलीची संख्या वाढत चालल्यामुळं कुठेतरी संस्काराचा अभाव होतो का, हे प्रकर्षानं पाहणं गरजेचं आहे. आपण मंदिरात जाणं, महाराजांचे प्रवचनं ऐकणं, त्यांची प्रबोधनं आत्मसात करणं आणि जीवन सुसंस्कृत बनवणं, हे कुठंतरी थोडंसं विचार करण्यासारखं आहे. फक्त आम्ही त्या धर्मात जन्मलो म्हणून जस्ट एक जबाबदारी म्हणून महाराजांकडं जाणं किंवा मंदिराला जाणं अशा प्रकारचं आता दिसून येते. तसं न होता स्वाध्याय अध्यायावरती, संस्कारावरती भर दिला तर या समस्येना थोडंसं चांगलं मार्गक्रमण होऊ शकते. आणि माझी मुलांना आणि मुलींना ही विनंती आहे, रेव्होल्युशन इज रूल ऑफ नेचर. जरूर आता परिवर्तन आलेलं आहे, तुमच्या सोशल मीडिया हातामध्ये आहेत, पण कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या कार्यकक्षेत राहून आपण आपल्या धर्माशी, संस्कृतीची नाळ जोडून आपला जीवनसाथी निवडावा. दुसरं, प्राथमिकता सर्टिफिकेट मॅरेज म्हणजे तो काय शिकलाय, मी काय शिकले, तो किती कमवतो, मी किती कमवतो,
त्याच्याकडे काय संपत्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात. पण प्राथमिकता त्याला देऊ नये असं माझं मत. प्राथमिकता मुलगा काय विद्वत्ता कशी आहे, कर्तबगार कसा आहे, घरची संस्कृती कशी आहे, याला प्राथमिकता द्यावी. बाकीच्या गोष्टीला दुय्यम दर्जा द्यावा. जरूर पाहो पण दुय्यम दर्जा द्यावा. पण वेळेत लग्न होणं ही काळाची गरज आहे. वेळेत लग्न झालं तर ज्या वयात नैसर्गिक एक मनोमिलन होत असतं ते त्या वयानंतर व्हायला अडचणी असतात. त्या वयानंतर झालेली जी लग्न आहेत, वय उलटून गेल्यानंतर जी लग्न आहेत, स्पष्टच सांगायचं म्हणलं तर ती एक काळाची गरज आणि तडजोड म्हणून केलेलं जीवन असतं आणि वेळेत केलेल्या लग्नाची जी ताकद असते ती त्याच्यामध्ये नसते. तर कृपा करून मुलीच्या आईवडिलांनी, मुलाच्या आईवडिलांनी, मुलींनी, मुलांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून वेळेत आणि योग्य निर्णय घ्यावा. आपला संसार कसा सुखी होईल, जीवन कसं समाधानी राहील यावरती भर द्यावा. पैसा म्हणजे काही सर्वस्व नाही. पैसा एक महत्त्वाचा घटक आहे, पण दोन जीवांचं एकमेकावरचा विश्वास, एकमेकाविषयी आदर यावरतीच सगळं जीवनाचं गणित असतं. सर्वांनी समाजाचे नीतिमूल्य जपावी, वेळेत निर्णय घ्यावे असं मी आवाहन करतो. जय जिनेंद्र.